आनंद झाला का? आनंद झाला. कुणाला सांगितलं घराघरात पैसे आले म्हणून? सगळ्यांना सांगितलं. लाडकी बहिणीचे पैसे मला 3,000 भेटलेलं आहे. माझी आज मुलगीचं 11 वर्षाचं शाळेचं फंक्शन करू लागले, ते 3,000 भेटलं मला खूप आनंद आहे. जे विडी कामगार आम्ही 15 दिवस रात्रंदिवस लाभ म्हणजे बसल्या तरच ते तेवढं 3,000 भेटतंय. आता आम्हाला एकदमच 3,000 भेटले तर ना 15 दिवसाचा आनंद आम्हाला एकदमच आलाय. नमस्कार. स्मार्ट सोलापूरकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून माझी लाडकी बहीण योजना सर्वत्र राबवली जात आहे. आणि इथे काही विडी कामगार महिला आहेत जे लाभार्थी आहेत, त्यांना पैसे मिळाले आहेत. त्यांना कसं वाटतंय ते विचारूया. नमस्ते ताई, तुमचं नाव काय? सुनंदा नागेश काकी, बिडी कामगार आहे. हां, कुठं राहता? नीलम नगर आहे माडीशी. पैसे मिळले तुम्हाला योजनेचे पैसे भेटले का? हां, भेटले 3,000. हां, कसं वाटलं मग? छान वाटलं. छान वाटलं. तुम्हाला रक्षाबंधनाची ओवाळणी भेटली का सरकारकडून? भेटले. कसं वाटलं मग? काय खर्च केला का नाही पैसे? सणाला खर्च केला. सणाला खर्च केला. मग काय सांगायला सरकारला, काय सांगायचं आहे? छान आहे म्हणून सांगा. छान आहे. तुमचं नाव काय? माहेश्वर काकी. तुम्ही पण बिडी कामगार आहे? हां, बिडी कामगार. तुम्हाला योजनेचे पैसे आले का? हां, आला 15 ऑगस्टला आला. फॉर्म तुम्ही भरला होता जाऊन? हां, भरल्यानंतर आलं. किती दिवसात आले पैसे? 3 आठवड्याला आलं. 3 आठवड्याला 20 दिवस लागलेत. भेटले 3,000. जेव्हा मेसेज पाहिला पैसे आल्याचा, कसं वाटलं तुम्हाला? मेसेज आला पहिला, तर नंतर ना पैसे पडले. आनंद झाला का? आनंद झाला. कुणाला सांगितलं घराघरात पैसे आले म्हणून? सगळ्यांना सांगितलं. गल्लीत सांगितलं का नाही? सांगितलं करायला. मग सरकारला थँक्यू म्हणायचं आहे. हां, थँक्यू व्हेरी मच. काय केलं पैशाचं? खर्च केला लगेच खर्च केला. रक्षाबंधनच खर्च केले. माझं नाव रजनी नरेंद्र माधगुंड आहे. आम्ही बिडी कामगार आहे. ते नरेंद्र पैसे हे लाडकी बहिणीचे पैसे मला 3,000 भेटलेलं आहे. माझी आज मुलगीचं 11 वर्षाचं शाळेचं फंक्शन करू लागले, ते 3,000 भेटलं मला खूप आनंद आहे. असंच नरेंद्र मोदी पुढं असंच आम्हाला द्यावं असं माझं नम्र विनंती आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पुढाकारातून ही योजना राबवली जाते. हां, त्यांना सांगा काय म्हणायचं. आम्हाला असं नरेंद्र मोदी कसं केलं आहे ना योजना, तसं चालू ठेवावं म्हणून मी माझ्या मनाने विनंती सांगत आहे. असं नरेंद्र मोदी काय लाडकी बहीण निघाले, तर जे मुले असं त्यांना पण पैसे असं भेटावे म्हणून ते बी योजना केलेलं आहे. असंच योजना भेटावं म्हणून मी सांगत आहे. माझं नाव रेखा गणेश गणपा. मला हे 3,000 17 तारखेला चाललं आहे. मी घरात सर्वांना सांगितले, शेजारी किती आनंदात सांगितले की सांगूच नका, तेवढं आनंदात सांगितले. असं सर्वांना भेटावं. काही जणांना भेटलं नाही, ते पण योजना चांगलंच व्हावं म्हणून माझी इच्छा आहे. हेच असंच योजना असंच लाभू द्या. काही गरीब लोकांना पण मदत चांगली झाली, तसं व्हावं म्हणून माझी इच्छा आहे. एकनाथ शिंदेला माझ्याकडनं आभारी आहे मी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भाऊ आहेत, आता तुमचे सगळ्यांचे भाऊ आहेत, काय सांगायचं त्यांना? भावाला काय सांगणार? भावाला कसं म्हणजे त्यांनी समोर आलं तर ना कसं म्हणजे त्यांच्या पाया पडावं का काय ते तसं कळेना. एवढं जणांना मदत करायलात ना, त्यांचे खूप खूप भरपूर आभार आहे आम्ही. महिलांसाठी असेच योजना राबवले पाहिजेत का त्यांनी? हां, राबवले पाहिजेत की असंच राबवले पाहिजे. लाईफ लॉंग असंच असावं. त्यांना बी गोरगरिबांना मदत होत आहे. ते भावासारखे आहेत आमच्या. एक घरात आमचे भाव आहेत त्यांनी, असं आमची इच्छा आहे. तुम्ही विडी कामगारात असं सांगितलं, तर काय वाटलं पैसे आल्यावर? काय वाटलं त्याचं महत्त्व काय पैशाचं? पैशाचं महत्त्व म्हणजे विडी कामगार आम्ही 15 दिवस रात्रंदिवस लाभ म्हणजे बसल्या तरच ते तेवढं 3,000 भेटतंय. आता आम्हाला एकदमच 3,000 भेटले तर ना 15 दिवसाचा आनंद आम्हाला एकदमच आला आहे. कसं म्हणजे आम्ही रात्रंदिवस 12-1 पर्यंत बसतात लोक, तेव्हा 3,000 भेटत नाही तर ना 1,500 रुपये भेटत आहे. असं 3,000 म्हणजे कसं बायकांना पण मदत झालं आहे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।